नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आता या शेतकऱ्यांना सरसकट 1.5 लाख रुपये प्रमाणे कर्जमुक्तीचे आदेश या ठिकाणी कोर्टाकडून देण्यात आलेले आहे। आता सरकारला या ठिकाणी कर्जमुक्ती शेतकऱ्यांना करावंच लागणार आहे, परंतु नेमकी कोणते शेतकरी या ठिकाणी कर्जमुक्त होतील याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया। नेमकी कोर्टाकडून काय अपडेट आलेलं आहे, कोणते शेतकरी, किती शेतकरी पात्र असतील याची माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता, तत्कालीन फडणवीस सरकारने 28 जून 2017 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना ही राज्यात सुरू केली होती। या योजनेप्रमाणे 30 जून 2016 रोजी थकीत असलेले मुदत व त्यावरील व्याजासह 1.5 लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेऊन ऐनवेळी पीछे मूड केला होता। आणि मात्र या प्रकरणी शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट अजित काळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका या विरोधात दाद मागून सदर कर्जमाफी देण्याचे निर्देश दिल्याने राज्यातील या ठिकाणी आता 5,56,000 शेतकऱ्यांना सुमारे 6,000 कोटीची कर्जमाफी जाहीर केली आहे। आणि त्याबाबत श्रीरामपूर येथे नेवासा येथील शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट अजित काळे यांची नुकताच जाहीर सत्कार केलेला आहे। अर्थातच जे काही शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना फडणवीस सरकारने सुरू केली होती, त्याला पूर्ण न करता मागे हटून या योजनेपासून मुकरले होते। आणि त्यानंतर आता या ठिकाणी या संदर्भात जो काही शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट वकील आहेत ते त्यांच्यामार्फत उच्च न्यायालयात छत्रपती संभाजीनगर या खंडपीठात जनहित याचिका या ठिकाणी दाखल केली होती आणि त्यावरती आता निर्णय आलेला आहे। आणि या निर्णयामुळे आता राज्यातील 5,56,000 शेतकऱ्यांना सुमारे 6,000 कोटीची कर्जमाफी मिळणार आहे। याबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय जे आहे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या संदर्भात ॲडव्होकेट अजित काळे यांची शेतकऱ्यांनी नुकताच जाहीर सत्कार केला आहे। या संदर्भातील हे महत्त्वाचं अपडेट आहे। तर यामागे जर आपण पाहायला गेलं तर राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री यांनी शेतकरी संघटनेचे शेतकरी संप आंदोलनामुळे 28 जून 2017 रोजी शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये कर्जमुक्तीची घोषणा केली होती। मात्र अंमलबजावणी करताना सुमारे 5,56,000 शेतकरी हे कर्जमुक्ती योजनेच्या या ठिकाणी झाला नव्हता। आणि यांच्या विरोधात शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका क्रमांक 9808/2022 ही जी काही आहे ही दाखल केली होती। त्यानंतर न्यायमूर्ती जे आहेत रवींद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांनी सदरील शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयेप्रमाणे कर्जमुक्ती करण्याचे आदेश दिला होता। तरी शेतकऱ्यांना रक्कम मिळत नाही म्हणून न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली होती। न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात 1.5 लाखच्या कर्जमुक्तीची रक्कम देण्यासाठी मोठी राणा भीमदेवी थाटाची देखील घोषणा केली आहे। तर आता शेतकऱ्यांना सुमारे 6,000 कोटी रुपये मिळणार आहे। याबाबत नेवासा, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट अजित काळे यांचे आभार मानले आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला आहे। अशा पद्धतीचं एक महत्त्वाचा अपडेट होता। अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी जो ॲडव्होकेट अजित काळे यांनी लढा दिला आहे हा खरंच एक फायदेशीर असा शेतकऱ्यांसाठी निर्णय आहे, जो की शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे। असेच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।